श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया मस्तपैकी खमंग खुसखुशीत कोथिंबीरची वडी. तर बघा, मी कोथिंबीर सगळी निवडून घेतले. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा. आता ही स्वच्छ धुवून कापून पण घेतलेली आहे. तर त्यासाठी आता लागणारं साहित्य बघा. इथे मी चण्याचं पीठ घेतलं आहे, बेसन म्हणजे चक्कीतलंच हे दळलेलं आणलेलं आहे. हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा. तर असं हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता कसं लागेल तेवढं आपण घेऊ. आणि तांदळाचं पीठ आहे, लसूण आहे, मिरच्या आहेत, हिरव्या तिखट मिरच्या आणि जिरं. तर आपण सर्वप्रथम मिक्सरमध्ये हा लसूण घालून घेऊया. लसूण, मिरची, जिरं हे सर्व आपण मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया छानपैकी. मध्ये मिरच्या अशा तोडून टाकते. असं याची अशी चटणी अशी करून घ्यायची मिक्सरला बारीक अशी छानशी. त्याला असं बाइंडिंगसाठी आपण थोडीशी यातलीच कोथिंबीर थोडीशी अशी टाकूया. या चटणीला थोडी बाइंडिंग पाहिजे म्हणून अशी थोडीशी कोथिंबीर टाकून आता मी वाटून घेते. आता हे मिक्सरला बारीक चटणी बघा, ही आपली वाटून झालेली आहे चटणी मस्तपैकी बघा. अशी छान वाटून झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला या कोथिंबीरमध्ये बेसन घालून घ्यायचं. आधी आता आपण हा बेसन घालून घेऊया कोथिंबीरमध्ये बघा. बेसन घालू जे आता आपल्या कोथिंबीरवर ठरणार की बेसन किती जाईल. कोथिंबीरमध्ये पाणी जास्ती असेल तर जास्ती त्याला बेसन लागेल वगैरे. तर बघा आता हे तांदळाचं पीठ घालून घेऊ. 1 2 3 4 5 टेबलस्पून आपण हे टाकलेले तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे मस्त होतात त्या, छान खुसखुशीत कुरकुरीत अशा छान होतात. हळद टाकलेली आहे, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकला आहे, हिंग पावडर टाकलं आहे थोडंसं, आणि ही चटणी थोडीशी हळद म्हणजे अर्धा टेबलस्पून हळद टाकले, 2 टेबलस्पून गरम मसाला आणि अर्धा टेबलस्पून हिंग. आता ही चटणी टाकली आपण जी वाटलेली आहे ती मिक्सरमध्ये. सगळी चटणी टाकून घ्यायची. तिखट मिरची आता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कमी जास्त तिखट पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आता हा पाणी घेतलं आहे वाटणाचा बघा. जसा आता लागला तर आपण घालूया. तर आपण आता हे एक पळी तेल, 2 पळी घालूया, 2 पळी तेल घालूया. एवढ्या याला 2 पळी तेल घालायचं. आणि हे चांगलं आता एकजीव करून सगळं असं मळून घ्यायचं. आपण पीठ कसं मळतो चपातीचं तसं हे मळून घ्यायचं चांगलं. मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण बघा. असं चवीनुसार मीठ घालायचं. आणि ते पाणी लागलं तर आपण घ्यायचं, कारण कोथिंबीरमध्ये पाणी असतं. कारण कोथिंबीर आपली ओली असते ना, त्यामुळे आधीच पाणी नाही घालायचं. तर आधी हे असं सुकं सगळं मळून घ्यायचं बघा. आता मी सगळं असं सुकं असं पीठ मळून म्हणजे कोथिंबीरमध्ये हे सगळं पीठ सगळं मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. अशी कोथिंबीर जास्तीच घ्यायची, म्हणजे पिठापेक्षा जास्ती जरा कोथिंबीर असेल ना मग टेस्टला पण खूप छान लागते. तशी मस्त खमंग खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी होणार आहे. आता कोथिंबीरचा सीझन म्हणजे थंडीचा सीझन आहे, थंडी आहे आणि थंडीमध्ये कोथिंबीर बऱ्यापैकी स्वस्तच असते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरात कोथिंबीर वडी ही केलीच जाते. तर सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते कशी करायची, ती सगळ्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा. खूप छान तिखट अशी मस्त अशी खमंग खुसखुशीत अशी वडी लागते कोथिंबीरची. तर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले ती स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकोनी अशी तुकड्यांची कोथिंबीर वडी. आता मी असे उंडे असे म्हणजे रोळवाली तशी दाखवणार आहे. तर बघा, आता आपण हे सगळं पीठ असं सगळं करून घ्यायचं. सगळं मिसळून घ्यायचं सगळं बघा. असं
असं सगळा असा गोळा करून घ्यायचा. आपल्याला कळतं मग कसं पाणी टाकायला पाहिजे का नको. थोडंसं पीठ टाकायला लागेल, तर थोडंसं पीठ टाकून घेऊ. हे बघा, थोडंसं पीठ टाकून घेऊया. मग आपल्याला बरोबर करता करता कळतं काय पाहिजे ते. आता पीठ टाकून घेऊया आणि सर्व पुन्हा आता एकत्र असं मळून घेऊया. हे बघा, सगळं असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं. खूप छान लागते कोथिंबीर वडी, मस्त. आता थोडासा पाणी पण लागेल. मग हा वाटणाचा जो घेतलेला आहे पण पाणी तोच घ्यायचा, बाकीचा कुठचा नाही घ्यायचा. हा बघा, बरोबर आता याच्यामध्येच बरोबर होणार परफेक्ट. आता असा चपातीचा गोळा कसा करतात तशा पद्धतीने आपण हा करून घ्यायचा गोळा. तर मी हा आता करून घेते असा. बघा, आता असा मस्त असा गोळा करून घ्यायचा. हा बघा, असा झाला, असा मोठा असा गोळा. बघा, सगळं असं हे करून घ्यायचं, असं एकत्र असं सगळं असं काढून घ्यायचं हाताचं. चिकट सगळं असं चिकट हात होतो. असा गोळा झालेला आहे. आणि आता मी एका साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे गॅसवरती, कारण का पाणी पाहिजे तापलेलं. आता काय करायचं, आपण चाळणी घ्यायची, त्या चाळणीला असं तेल लावायचं, म्हणजे कसं आपलं ते चिकटणार नाही तो गोळा. असं बघा, असं चाळणीला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या त्या वड्याचा गोळा चिकटणार नाही चाळणीला. आता तोच तेलाच्या हाताने आपण असा हा घ्यायचा उचलून, म्हणजे कसं उचलायला बरा पडतो तेलाच्या हाताने. आता हे चमच्याने सर्व असं काढून घ्यायचं. सगळं ते ताटाला लागलेलं आहे थाळ्याला, ते सगळं असं काढून घ्यायचं चमच्याने. सगळं असं निघतं बघा चमच्याने. हां, असं काढून घ्यायचं आणि मग असं तेलाच्या हाताने तेलाच्या हाताने व्यवस्थित ते गोळा फिरतो, म्हणजे असं रोल पण चांगला होतो तो तेलाचा हात घ्यायचा आणि करायचं. हे सगळं असं काढून घ्यायचं. मी आता एका साईडला आपलं पाणी तापत ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला वडी वाफवून घ्यायची आहे ना चांगली, म्हणून ते पाणी असं मी करत ठेवले. आधी पाणी उकळत ठेवायचं, म्हणजे चांगली वडी आपली लगेच छान होते वाफवून. थंड पाण्यामध्ये नाही उकळत ठेवायची. आता पाणी गरम असलं ना, गरम पाण्यामध्ये मस्त ठेवलं ना का छान वाफवून होते ती. बघा, असं तेलाचा हात घ्यायचा आणि असे गोळे करून घ्यायचे बघा असे, आणि असे फिरवायचे रोल, असे गोळे. हे बघा, एकदम सोपं आहे, एकदम मस्त असे. आता ज्याला जसे करायचे तसे तो करू शकतो, लहान मोठे कसे करायचे आहेत तुम्हाला चौकोनी करायचे असतील असे थाळ्यामध्ये ठेवून, आणि असे उकड काढायचे असेल तरी तुम्ही तसे करा. आणि मग त्याला नंतर चाकूने वगैरे कापून स्क्वेअरमध्ये तळून काढा, म्हणजे तसं करा. असं करायचं, असं करायचं. आता मी गेल्या वेळेला तसे दाखवलेले, म्हणून आता यावेळेला असे दाखवते बघा. असे करायचे. आता आपल्या याचे बरोबर असे 4 असे होतील. आता आपण जसे करू तसे, कोण मोठे करतं, कोण लहान करतं, मीडियम, आपल्या हिशोबाने आपण करायचे. हे बघा, असे करायचे मस्त. असं तेलाचा हात घ्यायचा आणि असे करायचे बघा. असं 2 असं तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित हाताला चिटकत नाही आपल्या. हे बघा, असं करायचं. हे बघा, तेलाच्या हाताने व्यवस्थित ते होतं. तर कोथिंबीर वडी ही मस्त अशी, म्हणजे छानच वाटते थंडीमध्ये खायला. तर तुम्ही नक्की करा अशा प्रकारे कोथिंबीर वडी. बघा, खूप छान लागते. नुसती पण अशी सॉसबरोबर खायला मस्त अशी वाटली, असं मस्त चहाबरोबर पण तुम्ही अशी खायला मस्त संध्याकाळच्या टायमात मस्त. आणि पटकन होते. एकदा कोथिंबीर निवडून झाली ना का झटपट होते एकदम. सगळं साहित्य तयार ठेवलं का पटकन होते, अगदी काहीच हे नाही त्याला. बघा, अगदी पटकन होणारी अशी कोथिंबीर वडी. फक्त कोथिंबीर निवडून झाली ना मग काहीच वेळ नाही लागत. जरा कोथिंबीर निवडायला वेळ लागतो, होते पण पटापट. बघा, असे मस्तपैकी 3 आणि 4 रोल झालेत बरोबर आपले. बघा, मस्त एका साईडला पाणी मस्त गरम होतं आहे, म्हणजे ते छान उकड बसते कोथिंबीर वडीला, म्हणजे छान उकडली जाते गरम पाण्यामध्ये. हे केलं का मग आधी गरम पाणी तापवायचं. आता मी ते ठेवते बघा. अशा प्रकारे असे आपले झालेले आहे. पाणी उकळलेलं आहे बघा मस्तपैकी.
त्याच्यामध्ये असं ठेवायचं आणि आधी 15 मिनटं तर हाय याच्यावरतीच ठेवायचं, हाय फ्लेमवरती ठेवायचं. नंतर 5 मिनटं मीडियम टू हायवर ठेवायचं. बघा आता आपली झालेली 20 मिनटांनी बघायचं, मस्त बाफले बघा कशी फुलले, ते अशी मोठी झाली. आता चाकू घालून बघायचं आपण, बघा मग चाकू अगदी साफ निघालं, म्हणजे काहीच नाही, म्हणजे आपली बरोबर परफेक्ट झालेली आहे. आता आपण काय करायचं, गॅस घालवायचं आणि 10 मिनटं अशीच ठेवून द्यायची, गॅसवर अशीच ठेवून द्यायची. 10 मिनटांनी आपण बघूया. तर 10 मिनटं झालेली आपण काढून घेऊ. आता बघा, आता काढून ठेवू आणि काय करायचं, आता जर तुम्हाला आता तुम्ही अशीच गरम गरम कापली ना तर ती म्हणजे अशी नीट सेट नाही होणार ती अशी, कळलं का? म्हणून तिला जरा फ्रीजमध्ये ठेवायची, मग ती छान कापता येते. जर तुम्हाला अशीच पाहिजे असेल तर तुम्ही कापू शकता आणि करू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवल्यावर सेट झाल्यावर छान होते. मग आता फ्रीजमध्ये ठेवून सेट झालेली आहे ती छान. आता आपण मस्तपैकी एक कापूया. तर एक रोल मी कापते. बघा हे बघ मस्त आता चिकटले नाही, काय नाही, आपण तेल लावलेलं ना आता, त्यामुळे बघा मस्त झालेलं आहे की नाही. आता आपण कापून घेऊया. हे बघा चाकूने असं मस्तपैकी असे कट करायचे, त्याला वड्या कापायच्या. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड्या पण नाही, अशा प्रकारे कापायच्या, म्हणजे मस्त होतात. एकदम जाड्या केल्या का त्या एकदम म्हणजे शिजत नाही, अशा कच्च्यासारख्या राहतात. पातळ केल्या तर एकदम त्या म्हणजे कडक होतात आणि करपतात वगैरे. तशा बरोबर मीडियम साईजमध्ये बरोबर कापायच्या. बघा छान आहे. बघा आता मी सर्व कापून घेते. अशा प्रकारे सगळ्या कापून झालेल्या आहेत. आता मी फ्राय पॅन ठेवलेलं आहे, तेल टाकून ठेवलेलं आहे. बघा आता आपण वड्या तळायला घेऊ. आता वड्या तळूया. बघा तेल तापलेलं आहे, तर एक एक अशा वड्या टाकते मी आणि सगळ्या वड्या आपण तळून घेऊ. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. तेल तापून झालं का गॅसची फ्लेम स्लो करायची, नाही तर मग त्या करपतील वड्या. म्हणजे मीडियम आचवरतीच आपण हे करायच्या, नाही तर मग त्या करपतील. मस्त होतात त्या. बघा तर जेवढ्या राहतील तेवढ्या टाकून आपण त्या तळून घेऊया मस्तपैकी. आता एवढा वास सुटेल ना त्याचा, मस्त छान खमंग. हे बघा आता आपल्या झाल्यात एका साईडून. आता आपण पलटून घेऊया. बघा किती मस्त झाल्यात, खुसखुशीत. वासच एवढा सुटला ना घरभर कोथिंबीरच्या वडीचा, असं वासानेच त्या खाऊशा वाटतात. बघा असं मस्त झालेल्या आहेत, खमंग खुसखुशीत अशा आपल्या कोथिंबीर वडी झालेली. बघा आता या मी सगळ्या अशा उलटून घेते. बघा अशा, बघा उलटल्या पण जातात त्या, तुटत वगैरे काही नाही, व्यवस्थित झालेल्या आहेत. कोण पाहुणे वगैरे आलं का पण पटकन मस्त करायला. आळूवडीला जरा टाईम लागतो, पण कोथिंबीर वडी कशी पटकन होते, आळूवडीला टाईम लागतो. कोथिंबीर वडी अगदी सोपी असते, त्याला काहीच हे नाही आहे. कोथिंबीर वडीला अगदी काहीच हे नसतं, अगदी साधी सोप्या पद्धतीने ती केली जाते, तरीसुद्धा टेस्टला एक नंबर लागते. बघा अशा सगळ्या वड्या आता फिरवून घेतलेल्या आहेत. मस्त आता एका साईडून पण चांगल्या होतील त्या. बघा अशा प्रकारे अशा झालेल्या आहेत सगळ्या. आता आपण काढून घेऊया टिश्यू पेपरावरती. हे बघा आता टिश्यू पेपरावरती मी या सगळ्या वड्या काढून घेते. मस्त तेलकट पण नाही होत त्या, व्यवस्थित होतात. टिश्यू पेपरावर काढून घ्यायच्या. मस्त अशा खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी. हां मस्त. डब्याला न्यायला पण तुम्हाला पटकन असले फ्रीजमध्ये तर काय लगेच एवढ्या संपत नाही, केल्या का 4-1 तरी होतातच आपल्या. मग फ्रीजमध्ये ठेवल्या, डब्याला करून नेल्या, मस्त एकदम छान करून ठेवल्या का. तर तुम्ही नक्की अशा ट्राय करा आणि मस्त त्याचा आस्वाद घ्या. बघा किती सुंदर अशा म्हणजे खुसखुशीत खमंग आपल्या कोथिंबीरच्या वड्या झालेल्या आहेत. बघा तर तुम्ही नक्की अशा ट्राय करा. ह्या बघा मस्तपैकी. आता तुम्ही बघा, आता बघा किती छान झाल्या आहेत. बघा खुसखुशीत ठुसठुशीत अशा झालेल्या आहेत, कडक नाही, नरम नाही, अगदी परफेक्ट झालेल्या आहेत.
आता आपण सॉसबरोबर त्याला सर्व करूया मस्तपैकी अशा छानपैकी. बघा अशा ठेवून किती मस्त. हां 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 मस्त. आणि खरंच सॉसबरोबर खूप छान लागतात. तुम्ही नक्की खाऊन बघा, सॉसबरोबर खूप छान लागतात. मस्त. हे बघा खाण्यासाठी तयार आहेत कोथिंबीर वडी. तुम्ही नक्की ट्राय करा. आता बघा मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा वरून असं मस्त खुसखुशीत म्हणजे कुरकुरीत आणि आतून अशी मस्त खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी आहे. म्हणून आपण कोथिंबीरने मस्त सजावट करूया अशी मस्त डेकोरेशन. बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.